केलेलं होतं. सगळी परिस्थिती बघायची, गुन्हे दाखल करण्यासारखी परिस्थितीच नव्हती तिथे. पण दडपशाहीचा जो सरकारला दडपशाहीची जी सवय आहे की कोणी आवाज केला की त्याचा आवाज दडपला जावा, त्याला लगेच गुन्हे दाखल करावे, कारवाई करावी. काय त्यांनी केलंय? स्वतःच्या जी पावनभूमी आहे, ज्याला आपण श्रद्धास्थान म्हणतो, अशा भूमीमध्ये जर लोकांच्या भावनांचा विचार न करता हे सगळा प्रकार तिकडे उद्योग सुरू होता, तो प्रोजेक्ट सुरू होता. त्यामुळे हा कोणी काही इंटेन्शनली केलेला हा विषय नव्हता, तर तो जनभावनेचा उद्रेक होता. आणि अशा वेळेस त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत. मी सीपीशी पण बोललो, स्वतः पोलीस आपल्या महासंचालक आहेत, याचे कमिशनर पोलीस आहेत नागपूरचे, त्यांच्याशी मी स्वतः बोललो की आपण यांच्यावर असलेले गुन्हे तुम्ही ते काय प्रिव्हेंटिव्ह एक्शन घेत असाल तेवढ्यापुरती घ्या, डिटेन करा आणि सोडून द्या. पण तिकडे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून हा आतताईपणा केला तर त्यांच्यावरचे गुन्हे माफ झालेच पाहिजे. आणि ती आमची पण मागणी आहे की विनाकारणचे ते गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर, ते गुन्हे वापस घ्यावेत, अशी आमची मागणी आहे. काल कृषी मंत्री धनंजय मुंडे जे उत्तर देत होते आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतःची पाठ पकडून घेतली. आम्ही 15,000 कोटी दिलेत. मी माझ्याकडे सर्व आकडे आहेत. यांनी JR काढला पण पैसे दिले नाही. 4,600 कोटीच्या वर त्यांनी पैसे दिले नाही. आणि 1 जानेवारी 2024 पासून जे काही आपत्ती आल्या त्याची तर त्या पैशाचा तर पत्ताच नाही. 15,000 कोटी सांगतात आणि 4,600 कोटी रुपये मागच्या 2 वर्षामध्ये फक्त शेतकऱ्याला मिळाले. ही बनवाबनवी करतायत, शेतकऱ्याला फसवत आहेत. आणि मग असेच प्रकार यामध्ये पीक विमामध्ये झाला. बीडमध्ये MIDCच्या जागेवर शेती केली. त्या MIDCच्या गेलेल्या जागेच्या मध्ये त्यांच्या नावाने पैसे उचलले गेले पीक विमा कंपनीकडून. एवढा भोंगळ कारभार आहे. आणि जो शेतकरी ओरिजिनल आहे त्याला मदत करायची नाही आणि जे पात्र नाहीत त्यांच्या खात्यावर पैसे टाकायचे आणि ते पैसे काढून घ्यायचे. हा एक मोठा रॅकेट या संदर्भातला आहे. पण त्याचा पर्दाफाश करू शकत नाही कारण सत्ताधाऱ्यांची हातमिळवणी आहे. आमच्याकडे 3 लोक निवडून आमचे येऊ शकतात, एवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. आमचे सगळे मित्रपक्ष, आमच्याबरोबर असलेले समविचारी पक्ष, त्यामुळे आम्ही वापस घेण्याचा प्रश्न नाही. आमचे 3ही उमेदवार निवडून येतील हा पूर्णतः आम्हाला विश्वास आहे. या सरकारची पत गेली आहे. आमदार सत्ताधारी यातील घाबरलेले आहेत. त्यांना भीती वाटते की पुढे काय होईल आमचं. आणि ते काय लाडली बहीण काढलं तरी काही आमच्या बहिणी त्यांना अशा सरकारला ते बहिणी मतदान देणार नाहीत. कारण महागाई आणि सिलेंडरचा भाव वाढवून, महागाई वाढवून लुटलंय. त्यामुळे जनतेचा एक आम्हाला काल मुख्यमंत्र्यांच्या नावे एका बहिणी पत्र, तुम्ही 1,500 देण्यापेक्षा महागाई कमी करा असं त्यामध्ये पत्रामध्ये उल्लेख आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं. तर हे 2 महिन्यासाठी वाटाण्याच्या अक्षता लावून सरकारी पैशातून मध खरेदी करायचा जो काही प्रकार होता तो आता जनतेने ओळखला आहे. शासकीय निधीतून मध खरेदी करायचा केविलवाना प्रयत्न आहे. आणि बहिणींना आमच्या आज सरकार आल्यानंतर ही सद्बुद्धी त्यांना वर्षभरापूर्वी का सुचली नाही, आताच का सुचली निवडणुकीच्या तोंडावर. तर गेलेली पद काहीतरी सांभाळावी. कारण सपाटून मार खाल्लाय विधानसभेमध्ये. ते केविलवाना तो प्रयत्न आहे आणि त्यातून काही निष्पन्न होणार नाही. पण आपल्याला एक सांगतो की मी आता तो विषय मांडणार आहे. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली या भागातील नांदेड, आपला विशेष करून जालना या भागामधून शेतकऱ्यांच्या 350 डीपी या चोरीला गेल्या. ज्याला ट्रान्सफॉर्मर म्हणतो शेतकऱ्याच्या शेतात लावलेला. 350 एका वर्षात त्याची तक्रार तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आणून दिली. त्याच्या दिलेल्या तक्रारी आणून दिल्या. मला वाटतं की हे एक रॅकेट आहे अधिकाऱ्यांचं आणि या चोरांचं. चोरी करायची, परत द्यायची त्या कारखान्यामध्ये आणि शेतकऱ्याकडून 2 लाख घेऊन ती डीपी पुन्हा लावून द्यायची. काय करताय गृह खातं? 350 डीपी शेतकऱ्याच्या चोरी जातात. केवढा मोठा प्रकार.
त्याकडे यांचं लक्ष नाही, कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष नाही, केवळ आणि केवळ टेंडरबाजीवर यांचं लक्ष आहे, कमिशनखोरीवर लक्ष आहे. त्याच्या पलीकडे या सरकारचं दुसरं काही काम दिसत नाही. आता आम्ही काढू एक एक भ्रष्टाचाराचे प्रकरण. प्रचंड मोठे भ्रष्टाचार आहे. मुंबईतल्या सगळ्या जमिनी त्यांनी वाटणं सुरू केलं आहे. मालाडची जमीन दिली, नीर कोटेजांनी सांगितलं देणार नाही, देऊ नका, पत्र दिलं सत्ताधारी आमदार, तरी पण देऊन टाकली. काय बोलावं, म्हणजे किती गंभीर विषय आहेत सगळे मागू. नागपूर शेतकऱ्यांनी